36 जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास इथले जवान अमोल गोरे हे भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश इथं बचाव कार्य करत असताना शहीद झालेत। उद्या सकाळी सोनखास या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। गोरे यांच्या मागे पत्नी 4 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे। आणि यानंतर आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा शेतमाल खरेदी करून पसार झालेल्या हरदेव ट्रेडर्सच्या गाडेबंधूंच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। मलकापूर इथनं गाडेबंधूंसह तिघांना ताब्यात घेतलं गेलंय। चिखली इथल्या 250 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतमालाचे तब्बल 10 कोटी बुडवून गाडेबंधू पसार झाले होते। वर्ध्यातलं तापमान 42.5 अंशांवर पोहोचल्यानं माणसांसोबतच वन्य प्राण्यांना सुद्धा त्याची झळ बसतीये। जंगलातले नैसर्गिक पाणवठे आटल्यानं हे प्राणी आता गावात शिरताना दिसतायत। त्यासाठी वन विभागानं मोहगावच्या जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले। जुन्नरच्या ओतूर गावातील बिबट्याला अखेर जेरबंद केलं गेलंय। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याला पकडण्यासाठी 6 पिंजरे लावले गेले होते। कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडीजवळ रेल्वेची धडक बसून 3 गव्यांचा जागीच मृत्यू झालाय। यात नर मादी आणि एका पिल्लाचा समावेश आहे। मडुरा परिसरातील जंगलात गव्यांचा मोठा कळप स्थिरावला असून त्यातलेच हे गवे असावेत अशी माहिती वन विभागानं दिलेली आहे। नांदेड सुगाव रस्त्यावर एसटी बस रस्त्याखाली उतरल्याची घटना घडली। नियंत्रण मिळवण्यामध्ये चालकाला यश आल्यानं अपघात टळला, मात्र बस आदळल्यानं 5 प्रवासी जखमी झालेत। रस्त्याच्या खराब कामामुळे बस रस्त्याखाली उतरल्याचं सांगितलं जात आहे। धुळे जिल्ह्यातल्या चिखलीपाडा गावात मेणबत्ती कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये 4 महिलांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 2 महिला गंभीररित्या भाजल्या आहेत। वाढदिवसाच्या निमित्तानं वापरली जाणारी मेणबत्ती या कारखान्यात बनवली जात होती। यावेळेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळतेय। सोलापुरात उष्माघाताच्या रुग्णांसाठी सगळ्या सोयींनी युक्त उपचार कक्षाची सुरुवात करण्यात आलेली आहे। कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना उष्णतेचा त्रास झाल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 18 नवे रुग्ण सापडले, तर सक्रिय रुग्णसंख्या 74 वर पोहोचलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचं आवाहन केलंय। वाशिमसह कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 एसटी आगारांमध्ये बसेसचा तुटवडा आहे आणि यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी बसच उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसत खासगी वाहनातनं प्रवास करावा लागतोय। राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ करमाळ्यात काँग्रेसनं जय भारत सत्याग्रह आंदोलन केलं। या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन केलं। खेडच्या लोटे गोशाळेमध्ये गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या भगवान कोकरे महाराज यांचं मुंबई गोवा महामार्ग रोको आंदोलन पोलिसांनी रोखलेलं आहे आणि उपोषण करणाऱ्या कोकरे महाराजांना ताब्यात घेतलंय। आता गोशाळेतल्या 1100 गायींची जबाबदारी सरकारची असल्याचं कोकरे महाराज यांनी सांगितलं। नांदेडच्या हदगावमध्ये 2 कारची समोरासमोर धडक होऊन 10 जण जखमी झाले। जखमींवर तामसा इथल्या प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। समृद्धी महामार्गावर वेगाला अटकाव करण्यासाठी बूम बॅरियर ही स्वयंचलित वाहन निरीक्षण यंत्रणा सज्ज झालेली आहे। वाहन निर्धारित वेळेआधी पोहोचल्यास या यंत्रणेचं सायरन वाजणार असून फाटक उघडणार नाही। नागपूर ते शिर्डी दरम्यान 3 ठिकाणी ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे। अहमदनगर पूर्ण वातावरणात निरोप झाले। समर्थनाच्या निमित्तानं जुन्नरमधल्या प्रसिद्ध रांगोळी कला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे पुण्यतिथी राज्य
तिसरे असते महानैराश्य पार पडली। येवल्यात रघुजी सुरुवात झाली केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली। येवला शहर रघुजी बाबा किनारीचा भैरव लावली। धर्म खाली काही वर्ग ते बोलत होते। जनरेटर बॅटरी चोरणाऱ्या टोळी अटक आलेली आहे। ठरतोय भागांचं प्रमाण असं आवाहन बालक समिती गुंडा समर्थनार्थ मोर्चा काढला गेला। डीजे चालक आणि मालकांचे चांगले चालक आणि परभणीतल्या ग्रामीण भागात पाणी करण्यात आली। समोर आले गावांमध्ये छत्रपती पीएचडीच्या फेलोशिप सुरू केलाय। काढलेल्या गर्दी झालेली आहे। पहाटेपासून सुरू होणाऱ्या खडी परिक्रमेची खास वैशिष्ट्ये आहेत। कुठेही न थांबता पाठीमागे न पाहता अनवाणी पायानं हजारो भाविक 3 किलोमीटर चालत जात ती पूर्ण करतात। सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना 3 लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली आहे। मावळमध्ये होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला होता, तर 3घांची अजूनही मृत्यूशी झुंज सुरू आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणानं हे बळी ठरले असून आता कारवाईची मागणी केली जाते। विषबाधा होऊन 120 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सिल्लोडमधल्या अंधारी शिवारात घडलेली आहे। उर्वरित बाधा झालेल्या 20 ते 25 मेंढ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। पीएम किसान योजना आणि जलयुक्त शिवार योजनेमधल्या गोरगरीब शेतकऱ्यांना विविध नियम आणि अटी घातल्यानं अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत। याचा निषेध करत मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळेला विविध प्रश्न असलेला भव्य चषक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला। 44 अंश तापमानामध्ये हजारो आदिवासींनी चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरामध्ये रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केलं। 50% आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना दिल्या जाव्यात, या मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यात कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी जेरबंद केलाय। कंटेनरसह 24,41,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। नागपुरात 20 एप्रिलला पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पावसानंतर 26 एप्रिलपासून विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमान 45च्या पार जाण्याची शक्यता आहे। या वातावरणातल्या बदलाचा फटका शेती पिकांना बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत। वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आता तापमान 42 अंशांवर पोहोचलंय आणि त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय।
भंडाऱ्यामध्ये आनंदाचा शिधामधल्या चणा डाळीत बुरशी लागल्याचं समोर आलं। बुरशीयुक्त चणा डाळ मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बुरशीयुक्त चणा डाळ नागरिकांना बदलून दिली जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ऐन तोडणीच्या हंगामात केळी पपईसह टरबूजाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। मार्चमध्ये व्यापाऱ्यांनी चांगला दर दिला, मात्र आता तेच दर मोठ्या प्रमाणावर घसरलेत। केळीला 3000 ते 3200चा मिळणारा दर 1000 रुपयांवर आलेला आहे। नंदुरबार शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या मुलींचं वसतिगृह 14 वर्षांपासून वापराविना पडू नये। इथल्या अनेक वस्तू वापरात नसल्यानं खराब झाल्यात। हे वसतिगृह सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येतोय। कोपरगावमधल्या हिंगणी इथं गोदावरी नदीवरच्या बंधाऱ्यावर मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचं दर्शन झालंय। हिंगणी गावाला जोडणाऱ्या नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावर बिबट्या ठाण मांडून बसल्याचं मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालं। एका चारचाकी वाहनाची चाहूल लागताच हा बिबट्या पुढे पळत गेल्याचं देखील व्हिडिओत दिसतंय। चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालाय। सावली तालुक्यात घराच्या अंगणात झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला। आजूबाजूच्या परिसरात त्यामुळे आता बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे गट शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले राजापूरचे आमदार राजन साळवींची अलिबागमधल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत 3दा चौकशी झाली। आमदार राजन साळवी यांच्या मागे गेल्या अनेक महिन्यांपासून एसीबीकडून चौकशीचा ससेमिरा सुरू असल्याचा आरोप होतोय। आता त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीची वज्रमूठ घट्ट आहे, ती सुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। अजित पवारांच्या विषयी सातत्यानं चर्चा सुरू असतात। ते राज्यातले लोकनेते आणि कार्यक्षम नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयीच्या अशा वावड्या नेहमीच उठत असतात। आम्ही अजित पवारांच्या सोबत आहोत आणि ते राष्ट्रवादीतच आहेत, अशी प्रतिक्रिया वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी दिली आहे। देहूतील त्रैमासिक कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षण समारोप सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते। यावेळेला ते कीर्तनादरम्यान तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। अहमदनगरच्या कापड बाजारातील दीपक नवलानींवर प्राणघातक हल्ला झाला होता। भाजपचे आमदार नितेश राणेंनी जखमी व्यापाऱ्यांची भेट घेतली आहे। यावेळेला त्यांनी रामवाडी परिसरातल्या हिंदू कुटुंबाची देखील भेट घेतली आहे। बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या पुट्टेनाथ घाटात एसटीचा भीषण अपघात झाला। घाटातील अरुंद रस्त्यामुळे एसटी खोल खड्ड्यात कोसळली। यामध्ये 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टरचा देखील अपघात झाला होता। वसमत महामार्गावरच्या अपघातांच्या संख्येत वाढ होतीये। परभणी वसमत महामार्गावर आयशर टेम्पोनं मोटरसायकलला जोरदार धडक दिली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। 15 वर्षीय मुलाची रस्त्यामध्ये अडवून हत्या करत मृतदेह झाडाला लटकवल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगावमधल्या नित्रूड गावात घडली आहे। आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।